राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज धुळ्यामध्ये असणार आहे। धुळे शहरामध्ये रॅली आणि रोड शो सुद्धा होणार आहे। धुळ्याच्या मनोहर चौकात राहुल गांधी स्थानिकांशी संवाद साधणार आहेत। भारत जोडो यात्रेमध्ये महिला सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत आणि त्यांचा मेळावा सुद्धा होणार आहे आणि या मेळाव्यामध्ये काँग्रेस महिलांसाठी धोरण घोषित करण्याची शक्यता आहे। धुळे दौरा आटपून राहुल गांधी मालेगावला जाणार आहेत आणि तिथंच त्यांचा मुक्काम असेल। सध्या धुळ्यामध्ये राहुल गांधी यांच्या स्वागतासाठीची जय्यत तयारी करण्यात आली आहे। भारत जोडो न्याय यात्रा ही आज धुळ्यामध्ये असेल। रॅली होणार आहे राहुल गांधी यांची, तर रोड शो सुद्धा ते करणार आहेत आणि धुळेकर आता सज्ज आहेत राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी। मुख्य म्हणजे धुळ्याचा जो मनोहर चौक आहे तिथे राहुल गांधी इथल्या स्थानिकांशी सुद्धा संवाद साधणार आहेत। आणखी अपडेट्स घेऊया। आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्याशी जोडले गेलेत। अजय, कशा पद्धतीचं धुळ्यामध्ये सध्या वातावरण आहे राहुल गांधींच्या स्वागतासाठी आणि एकंदरीत दिवसभरातला दौरा कसा असेल? रीती आपण जर पाहिलं तर काल मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला पाहायला मिळाली। आज सकाळी 8:50 ते 9च्या सुमारास हा संपूर्ण दौरा धुळे येथील दोंडाईच्या या भागातून सुरू होईल आणि तो धुळ्याकडे किंवा मग मालेगावच्या दिशेने चालत राहील। या संपूर्ण दौऱ्यात क्रांतीवीर चौकात राहुल गांधी जे ते क्रांतीवीरांना अभिवादन करतील। तिथून पुढे आल्यावर महात्मा गांधी यांचा पुतळा आहे त्या ठिकाणी ते जाण्याची शक्यता वर्तवली जाते। महात्मा गांधी पुतळ्याला अभिवादन करून त्याच ठिकाणाहून पायी यात्रा जी ती होण्याची शक्यता आणि तिथून महात्मा गांधी पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इथपर्यंत जो आहे तो रोड शो असेल। त्या रोड शो मध्ये राहुल गांधी अनेक लोकांशी भेटतील, त्यांच्या तिकडच्या ज्या एकंदरीत समस्या आहेत त्या जाणून घेतील। या सगळ्यात महत्वाचा फोकस जो असणार आहे तो या धुळे आणि नंदुरबार भागात असलेल्या आदिवासींचे प्रश्न आणि त्यांचे मुद्दे ऐकून घेण्यासाठी राहुल गांधी जे ते रोड शो आणि त्यांचे जे ती रॅली पार पडेल। दुपारी 1च्या सुमारास त्यांची पत्रकार परिषद होण्याची शक्यता वर्तवली जाते। जेवण आठवून महिला परिषद आटपून राहुल गांधी 3 वाजता जे ते मालेगावच्या दिशेने जे ते धुळ्यातून मालेगावच्या दिशेने निघतील। रिद्धी, अजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।